जय भीम मित्रांनो, मी धीरज घोडेस्वार. राजगृह चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. मित्रांनो, यूट्यूब थंबनेलवर जसं आपण बघितलेलंच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत संघाची खोटी माहिती, याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 जानेवारी 1940ला सातारा जिल्ह्यामध्ये वराड गावामध्ये RSSच्या संघाला कार्यालयाला भेट दिली अशी बातमी प्रसारित करण्यात येत आहे. मित्रांनो, यामध्ये किती सत्यता आहे हे आज आपण जाणून घेऊया. RSSने जो दावा केला आहे मित्रांनो, तो अगदी खोटा आणि दिशाभूल करणारा मुद्दा आहे मित्रांनो. RSSने जो दावा केलेला आहे मित्रांनो, त्याबद्दल आंबेडकरी विचारवंत व्यक्त होताना आपल्याला सर्वांना दिसत आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वजित बनसोडे यांनी फेसबुक पेजला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तो थोडक्यात आपण व्हिडिओ बघूया. सर्वांना जय भीम, नमस्कार. मागच्या 3-4 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा RSSच्या शाखेमध्ये गेले असल्याचा एक खोटा प्रचार करून बाबासाहेब आंबेडकरांचं संघीकरण करण्याचा, RSSच्या लोकांचा जुन्या शिळ्या कडीला फोडणी देण्याचा एक भयंकर धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या धंद्याला अनेक लोक बळी पडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ मी यासाठीच बनवत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी उभी हयात इथल्या हिंदुत्ववादाच्या विरोधात, ब्राह्मणवादाच्या विरोधात, इथल्या काँग्रेस असेल, तत्कालीन हिंदू महासभा असेल, RSS असेल, या सर्वांशी लढण्यामध्ये आणि हे यांच्याशी लढून ज्यांनी या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारित या देशाला संविधान दिलं, त्याच बाबासाहेब आंबेडकरांना आता RSSच्या शाखेमध्ये जाणारे बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारची प्रतिमा बनवून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला दूषित करण्याचा आणि त्यांच्या विचारामध्ये भेसळ करण्याचा RSSच्या ब्राह्मणी काव्याचा एक भयानक प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हे सांगणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकर कराडला 2 जानेवारी 1940ला RSSच्या शाखेमध्ये त्यांनी भेट दिली. अशा प्रकारच्या बातम्या अत्यंत प्रसिद्ध अशा वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स, डेक्कन हेराल्ड, ऑर्गनायझर आणि आणखी चांगले चांगले वर्तमानपत्र आहेत की ज्याच्यात या बातम्या छापल्या गेलेल्या आहेत. रिप्युटेड वर्तमानपत्र आहेत. ह्या बातम्या टीव्ही चॅनल्सवर दाखवल्या जात आहेत. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला भ्रम होणे स्वाभाविक आहे आणि अनेक माणसं हे बाबासाहेब आंबेडकर RSSच्या शाखेत जात होते अशा प्रचाराला बळी पडू शकतात. बाबासाहेब आंबेडकरांना संपवणं, त्यांच्या विचाराला संपवणं हे RSSला शक्य नसल्यामुळे त्यांच्या विचारामध्ये भेसळ करण्याचा हा अत्यंत किळसवाना आणि अत्यंत भयानक असा प्रकार RSSच्या माध्यमातून चालू आहे, ज्याचा मी पूर्ण निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेल की या प्रचाराला बळी पडू नका. कारण आपल्या सर्वांना हे माहीत पाहिजे की ही RSSची आणि ब्राह्मणवाद्यांची खूप जुनी नीती आहे, रणनीती आहे की फाइंड द एनिमी, डिस्ट्रॉय द एनिमी. इफ यू अनेबल टू डिस्ट्रॉय द एनिमी देन अडॉप्ट द एनिमी. जर शत्रूला संपवू शकत नसाल तर त्या शत्रूला दत्तक घ्या, त्या शत्रूला अडॉप्ट करा, त्या शत्रूवर ताबा मिळवा आणि हा आमचाच व्यक्ती आहे असा प्रचार करा. या प्रचार तंत्रामध्ये त्यांनी तथागत बुद्धांना सुद्धा विष्णूचा 9वा अवतार घोषित केलं. त्याच पद्धतीनं यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांचं भगवीकरण करून शिवाजी महाराजांची प्रतिमा सुद्धा, जे कुलवाडी भूषण होते, इथल्या 18 पगड जाती धर्माचे राजे होते, त्यांची प्रतिमा सुद्धा मुस्लिम विरोधी बनवण्यात आली. आणि हा प्रयोग सरदार पटेलांवर सुद्धा करण्यात आला, जे सरदार पटेल काँग्रेसचे त्या काळातले मोठे नेते राहिलेले आहेत. गांधीजींचे राईट हँड, लेफ्ट हँड म्हणून ओळखले जायचे. पण त्यांना सुद्धा या लोकांनी आता दत्तक घेतलेलं आहे. त्यांना लोहपुरुष घोषित करून असं चित्रण उभं केलं की आता देशातल्या सर्वसामान्य लोकांना सरदार पटेल सुद्धा भाजपाचे जुने नेते होते की काय, अटल बिहारी सारखे यांनी काही भाजप उभी केली होती की काय, अशी प्रतिमा जी सरदार पटेलांची उभी केली. तोच प्रयोग
बाबासाहेब आंबेडकरांवर करण्याचा RSSचा अत्यंत भयानक षडयंत्राचा भाग आहे. ही एक लिटमस टेस्ट आहे. त्यांनी ही लिटमस टेस्ट करून बघितली, पेपरांना बातम्या छापून बघितल्या, कार्यक्रमाला काही लोक पाठविली, पत्रिका आलेल्या आहेत. हे सगळं धादांत खोटं आहे. या खोटेपणाला आपण सगळ्यांनी उघडं पाडलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल ते RSSच्या शाखेत गेले, ही काही पहिली गोष्ट नाहीये. याच्या पूर्वी सुद्धा अरुण आनंद या व्यक्तीनं अशीच गोष्ट मांडली. 1935ला बाबासाहेब RSSच्या शाखेत गेले, पुण्याच्या शाखेत गेले, पुन्हा दापोलीच्या शाखेत गेले, अशा प्रकारचा प्रचार केला. राकेश सिन्हा या नावाच्या RSSच्या प्रचारकांना हा प्रचार केला. हे खूप दिवसापासून चालू आहे. पण महाराष्ट्रातले, देशातले आंबेडकरवादी, संविधानवादी, विज्ञानवादी यांच्या प्रचाराला बळी पडत नाहीत आणि यांचे सगळे नकाब जनतेच्या दरबारात फाडले जातात. त्याच पद्धतीनं मी आज आपल्याला स्पष्टपणे सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांना गिळंकृत करण्याचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात भेसळ करण्याचा हा अत्यंत भयानक षडयंत्र आहे. याचा अर्थ असा आहे की दुधामध्ये जर भेसळ केली तर ती भेसळ चहा बनवताना समजत असते, जर तेलामध्ये भेसळ केली तर ती भाजी बनवत असताना समजत असते, पण विचारामध्ये जर भेसळ केली तर ती पिढ्यानपिढ्या समजत नसते. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात भेसळ करण्याचा जो RSSचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाणून पाडला पाहिजे. मी एवढंच सांगेल की 2 जानेवारी 1940ला बाबासाहेब आंबेडकर कराडला गेले होते, हे सत्य आहे. पण बाबासाहेब आंबेडकर कराडच्या कोणत्याही संघाच्या शाखेत गेलेले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना कराड म्युन्सिपाल्टीनं बोलवलं होतं. बाबासाहेब कराड म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष कदम यांच्या बोलवण्यावरून तिथं गेले. बाबासाहेबांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला जाणार होता. साताऱ्याहून कराडला जात असताना बाबासाहेबांची गाडी खराब झाली. बाबासाहेबांनी एका व्यक्तीची लिफ्ट घेतली. ते होते लक्ष्मणराव शेठे नावाचे मुंबईचे एक व्यापारी होते. त्यांनी बाबासाहेबांना लिफ्ट दिली. बाबासाहेब कराडला गेले, पण त्यांच्याही गाडीला अपघात झाला. त्या दिवशी बाबासाहेबांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला इजा झाल्याचा पुरावा आहे. तो पुरावा उपलब्ध आहे. बाबासाहेब कराडला गेले, तिथं बाबासाहेबांनी मानपत्र घेतलं. ऍडव्होकेट बहुलकरांनी मानपत्र वाचलं आणि कदमांनी बाबासाहेबांना ते मानपत्र दिलं. तिथं बाबासाहेबांचं भाषण सुद्धा झालेलं आहे. आणि त्यानंतर जुन्या महार समुदाय, जो आता नवबौद्ध आहे, त्या लोकांनी बाबासाहेबांची तिथं सभा आयोजित केली होती. तिथंही बाबासाहेबांनी त्या सभेला संबोधित केलं आणि बाबासाहेब परत साताऱ्याला गेले. हा 2 जानेवारी 1940चा पूर्ण वृत्तांत हा 20 जानेवारी 1940च्या जनता या बाबासाहेबांच्या मीडियामध्ये तो प्रकाशित झालेला आहे. पण केसरी नावाच्या वृत्तपत्राचा सहारा दिला जातो, पण केसरीमध्ये असं कुठलंही काही छापून आलेलं नाही. दत्तोपंत ठेंगडी नावाचे जे एक जुने बाबासाहेबांच्या सहवासात असलेली व्यक्ती आहे, त्यांनी बाबासाहेबांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे, डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीची यात्रा. या पुस्तकामध्ये त्यांनी काही आपले बाबासाहेबांच्या सहवासातले अनुभव मांडलेले आहेत. त्या अनुभवामध्ये कुठं काहीतरी असा प्रकारचा खोडसाळपणा करून बाबासाहेब आंबेडकरांचा संघ शाखेसोबत संबंध जोडण्याचा धादांत खोटा धंदा RSSनं सुरू केलेला आहे. हे अत्यंत केविळवाण आहे. पण यांचे नकाब महाराष्ट्रातले, देशातले आमच्यासारखे असे हजारो आंबेडकरवादी आहेत की RSSचा असा धादांत खोटा धंदा ते चालू देणार नाहीत. मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटचं महत्वाचं आपल्याला सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी RSSची तुलना खाकसार या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेसोबत केली होती, कट्टरपंथी संघटनेसोबत केली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्वाच्या बद्दल पाकिस्तान पार्टिशन ऑफ इंडिया नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये हिंदुत्व हा भारताला लागलेला शाप आहे हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाला मानत नाही, हिंदुत्व लोकशाहीला मानत नाही. म्हणून हिंदुत्व हा आपल्या देशाला लागलेला शाप आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत हिंदुत्ववादी देश होता कामा नये. ती देशावरची सगळ्यात मोठी आपत्ती असेल असं ठणकावून या देशाला सांगणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला या संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवणकर सुद्धा बाबासाहेबांच्या दिल्लीच्या मुक्कामी घरी गेले होते. बाबासाहेबांनी त्यांना सुद्धा चेतावणी दिलेली आहे, त्यांना सुद्धा इशारा दिलेला आहे की तुम्ही तुमचे जात आणि धर्माचे हे कामं बंद करा. तुमचा संघ करतो काय? बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या या संघचालकाला स्पष्ट सांगितलं